मी त्याला शक्तिस्थान समजतो, मी त्याला प्रिव्हिलेज समजतो जो माझ्याकडे आहे. स्वतःची ओळख निर्माण करायला प्रत्येक माणसाला मेहनत करावी लागते, प्रत्येक माणसाला करावी लागते. सो मलाही करावी लागणार आहे, कदाचित थोडी जास्त करावी लागणार. पण ॲट द सेम टाईम मला ॲक्सेस इझी मिळाला आहे लोकांचा, कारण माझ्या मागे नाव आहे. संधी इझी नाही मिळाली आहे, ॲक्सेस इझी मिळाला आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, आता मी त्याला ऑब्स्टिकल नाही समजत, कारण त्या नावाने मला खूप प्रेम दिलं आहे, मला अख्ख्या इंडस्ट्रीनी खूप प्रेम दिलं आहे, मला लोकांनी खूप प्रेम दिलं आहे त्या नावामुळे. सो मी त्याला ऑब्स्टिकल आता समजू नाही शकत. उद्या जर मला माहिती आहे मला खूप काहीतरी वेगळं आणि खूप काहीतरी ग्रेट करावं लागणार माझ्या वडिलांच्या वरती जायला किंवा निदान त्या लेवलचं सक्सेस मिळवायला. सो फाईन, लेट्स डू इट. कर्णाच्या कवच कुंडलांसारखं आहे ते. या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की ओव्हरऑल दिलीप भैयांबरोबरचे सिक्वेन्सेस आणि त्यांच्याबरोबर म्हणजे तुम्ही काही त्यांच्याकडून घेतलं किंवा तुम्ही त्यांना काही दिले आठवणींच्या रूपात? मी जस्ट सिनेमा रिलीज होईल तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी 1-2 आठवड्यानंतर एक व्हिडिओ आहे माझ्याकडे आणि त्यात मी ताता विंचू आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.